नमस्कार. GS एज्युकेशन अँड आर्ट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्या चॅनलबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देते. आपल्या चॅनलवर आपण दररोज 1 ते 10 या वर्गांकरिता उपयुक्त अशी प्रश्नावली सादर करत असतो. त्या प्रश्नावलीमध्ये नक्की सहभागी व्हा. त्याचप्रमाणे पालकांना आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त असे क्लासेसचे डेमो घेत असतो. तर आपल्या चॅनलला सहभागी होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना आवश्यकता असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा. ठीक आहे. तर आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे लहान मुलांना आता आपण शाळेत टाकणार आहे सुरुवातीला. आणि प्रत्येक पालकाला टेन्शन असतेच की माझ्या मुलाला शाळेत टाकल्यानंतर त्याला लिहायला येणार की नाही, तो व्यवस्थित लिहिणार की नाही, त्याला जमणार की नाही. तर त्यासाठीच आपलं काम सोपं होण्यासाठी आजचा विषय आहे आपला बेसिक स्ट्रोक्स. नर्सरी वर्गाकरिता बेसिक स्ट्रोक्स जे लिखाणामध्ये मुलांना खूप उपयुक्त पडतात. तर बेसिक स्ट्रोक्स आता आपण घेणार आहे. तर सुरुवातीला बेसिक स्ट्रोक्समध्ये येतात मेनली 4 पार्ट. तर पहिला आहे स्टँडिंग लाईन्स, दुसरा आहे स्लिपिंग लाईन्स, तिसरा आहे स्लँटिंग लाईन्स आणि चौथा प्रकार आहे कर्व. तर सुरुवातीला स्टँडिंग लाईन सर्वांनाच माहिती आहे. स्टँडिंग लाईन म्हणजेच उभ्या रेषा. तर अशा पद्धतीने उभ्या रेषा काढता येतात. आता लहान मुलं आहेत, त्यांना पेन्सिल पकडता येत नाही, सुरुवातीला ते घाबरतात किंवा काही जणांना रेघोट्यासुद्धा ओढता येत नाही, पेन्सिल धरता येत नाही. तर त्यांच्यासाठी आपण हेल्पिंग म्हणून असे डॉट देऊन त्यांना स्टँडिंग लाईन अशा काढायला लावू शकतो. त्यानंतर आहे स्लिपिंग लाईन. स्लिपिंग लाईन म्हणजेच माहिती आहे आपल्याला आडव्या रेषा. आता यामध्ये सुद्धा मुलांची हेल्प कशी करायची, तर अशा पद्धतीने डॉट काढून द्यायची त्यांना आणि सांगायचं की हे जॉईन करा. सुरुवातीला मुलांना कठीण जाईल, पण नंतर हळूहळू मुलं शिकतात. आता हे 2 प्रकार तर मुलं खूप इझिली शिकतात. पण त्यानंतर आहे स्लँटिंग लाईन. तर स्लँटिंग लाईन ह्या 2 प्रकारच्या येतात. एक आहे उजवीकडून डावीकडे आणि दुसरी आहे डावीकडून उजवीकडे. तर सुरुवातीला एकच प्रकार घ्यायचा, उजवीकडून डावीकडे घेते मी. त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने आपण मुलांची हेल्प करायची. त्यानंतर डावीकडून उजवीकडे यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने मुलांची हेल्प करायची. त्यानंतर येतात कर्व. आता कर्वमध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे राईट साईड कर्व, त्यानंतर आहे लेफ्ट कर्व, त्यानंतर आहे अप कर्व आणि डाऊन कर्व. आता यामध्ये सुद्धा आपण मुलांची हेल्प करायची आहे. कशी, तर यामध्ये एकतर 2 डॉट द्यायचे किंवा मग 3 द्यायचे. काही मुलांना नाही जमत 2 डॉटनी, ते सरळ स्टँडिंग लाईनच काढतात, म्हणून मग 3 डॉट द्यायचे. हीच प्रोसिजर आपण आपल्या क्लासरूममध्ये शिकवताना जर एखादे टीचर बघत असेल, नवीन शिक्षिका बघत असतील कॉन्व्हेंटवर शिकवणाऱ्या, तर त्यांनीसुद्धा हीच प्रोसिजर सुरुवातीला फॉलो करायची आहे. या पद्धतीने जर आपण घेतलं तर सिम्पली 8 ते 10 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये किंवा काही मुलं स्लो लर्नर असतील तर 1 महिना लागेल त्यांना. पण सुरुवातीला हे स्ट्रोक जर आपण घेतले तर मुलं खूप इझिली शिकतात. त्यानंतरचे स्ट्रोक्स आहेत याच्याशीच रिलेटेड आहेत, पण थोडेसे कठीण आहेत. सुरुवातीला आपल्याला याचप्रमाणे जायचं आहे. त्यानंतर आपल्याला बाकीचे घ्यायचे आहे. तर त्यामध्ये आहे सर्कल, फुल सर्कल किंवा आपण मराठीमध्ये त्याला पूर्ण गोल म्हणतो. त्यानंतर अशा पद्धतीने चकलीचा आकार झाला आपण म्हणतो. त्यानंतर अशा वेव्हसारखा वेव्स. त्यानंतर अशा पद्धतीने. आता आणखी याची डीपली प्रॅक्टिस करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर 2 ऑब्जेक्ट काढायचे. जसं की हे ॲपल आहे, इथे एक ॲपल आहे. आता हे ॲपल मुलांना जॉईन करायला सांगायचे. मग कसं करणार मुलगा, अशा पद्धतीने. त्यानंतर एक त्यांना सांगायचं की सगळे ॲपल तुला हे जॉईन करायचे आहे, काढ, तुला हवे त्या रेषा काढ. मुलं अशा पद्धतीने काही जॉईन करतील, काही अशा पद्धतीने करतील, काही अशा पद्धतीने करतील, काही अशा पद्धतीने करतील, काही मुलं अशी वेगळी वाकडे लाईन्स काढतील. तर ह्या लाईन्स तुम्ही सुरुवातीला एक्सेप्ट करा आणि अशा पद्धतीने मुलांना हेल्प करा. आता यासाठी मुलांना काय गरजेचं आहे, तर मुलांना अल्फाबेट ओळखता येणं गरजेचं आहे. सुरुवातीला हे तुम्ही स्ट्रोक्स घ्या. स्ट्रोक्स घेता मुलांना अल्फाबेट ओळखायला शिकवा आणि त्यानंतर मुलांना लिखाणाची सवय लावा. सुरुवातीलाच पहिल्या दिवशी आपण म्हटलं की तुम्ही A फॉर ॲपल, इट इज नॉट पॉसिबल, मुलांना जमणारच नाही. त्यांना A फॉर ॲपल ओरली येते पण त्यांना लिहिणं जमणार नाही. म्हणून हे बेसिक स्ट्रोक्स जे आहेत ते घेणं महत्त्वाचे असतात. त्यानंतर आणखी यामध्ये काही डीपली गोष्टी आहेत की त्या म्हणजे काही मुलांना A फॉर ॲपल सुरुवातीला नाही जमत.
मग एक शिक्षिका म्हणून किंवा एक हेल्पर म्हणून किंवा एक पालक म्हणून आपलं काय कर्तव्य आहे, जे मुलांना आकार येतात, आता एखाद्या मुलांना स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन खूप छान पद्धतीने काढता येतात, तर त्यांना सुरुवातीला तुम्ही काय शिकवा, याच्याशी रिलेटेड जे आकार आहेत ते शिकवा. जसं की आय फॉर आईस्क्रीम छान लिहितात मुलं, सुरुवातीला लवकर शिकतात. ओ फॉर ऑरेंजसुद्धा मुलं अगदी छान शिकतात. त्यानंतर क्यू फॉर क्वीन पण छान शिकतात. किंवा एकत्र जे आपण आकार घेऊ शकतो, की जसं आता आय फॉर आईस्क्रीम आहे, त्यानंतर याच्याशी रिलेटेड काय आहे, जे फॉर जोकर आहे, त्यानंतर ई फॉर एलिफंट आहे, याच्याशी रिलेटेड आहे एफ फॉर फिश. तर असे सिमिलर जे आकार असतात ते जर आपण घेतले सुरुवातीला तर मुलांना शिकायला हेल्प मिळेल. असं बघू नका की मग आता नोटबुकमध्ये आपल्याला व्यवस्थितरित्याच मुलांनी लिहिलं पाहिजे की एचं अगोदर घेतला पाहिजे, बीचं अल्फाबेट अगोदर घेतलं पाहिजे. नाही, आपल्याला मुलांना शिकवायचं आहे. असं जरुरी नाही की मुलांच्या नोटबुक सुरुवातीपासूनच सुंदर असल्या पाहिजेत, नाही जमत काही मुलांना. तर नाराज होऊ नका, निराश होऊ नका, मुलांना अशा पद्धतीने शिकवून बघा. आणि अजूनही काही आपल्याला हेल्प हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की आपला प्रश्न विचारा. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि अशाच आणखी युजफुल व्हिडिओजकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.